तेव्हा आम्ही चांगलं राहतो तर काय नाही बोललं, गिलब्या पळून, काय नाही बोललं, गिलब्या पळून, काय नाही बोललं, गिलब्या पळून. अरे देवा. नवीन काकू मार्केटमध्ये आल्या ते नाही म्हणजे काकू जुन्याच आहे त्या पण नवीन जोमात आल्या ते हॅशटॅग ट्रेंडिंगला. गेल्या 2 दिवसात माझ्या मेंदूच्या आळ्यांना कचकन पाचकन असा ट्रॉमा झाला. 1 साइडेड मायग्रेन झालं. झोपायला गेलो गिलब्या पळून, जेवायला बसलो गिलब्या पळून, आंघोळीला गेलो गिलब्या पळून, कुठं बाहेर असं 4 चौघात गेलं गेले बाया पळून. आणि त्याचसोबत महेश मोठेने त्याची गर्लफ्रेंड सुद्धा रिव्हील केलेली आहे ज्या घटनेची इतिहासात नोंद व्हायला पाहिजे. आणि ते बघून माझ्या दुसऱ्या साईडला मायग्रेन झालं. या दोघांनाच या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि हा व्हिडिओला लाईक ठोकून लागलीच 1-2 कमेंट पण ठोका. चला मग आपण आपली चालू करूया. तेव्हा आम्ही चांगलं राहतो तर काय नाही बोललं, गिलब्या पळून, काय नाही बोललं, गिलब्या पळून, काय नाही बोललं, गिलब्या पळून. तिकडे नेपाळमध्ये ज्यांची लोक सरकार पाडायला लागली, संसद जाळली म्हणजे बघा तिकडे ज्यांची लोक ट्रेंडिंगला येते ना. आपल्याकडे कोण ट्रेंडिंगला आहे? ह्या मावश्या. ज्यावेळी सोशल मीडिया बनलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया आपल्या सगळ्यांसाठी. पण त्या सोशल मीडियाचा फायदा ज्यांनी घ्यायला पाहिजे त्यांनी घेतला का नाही मला ते माहित नाही. पण ज्यांनी नाही घ्यायला पाहिजे होता त्यांनी एवढा पुढच्या लेवलला जाऊन घेतला की आता त्यांचे पॅटर्न सुरू झालते. हॅशटॅग ट्रेंडिंग लालते. आपल्या इकडच्या जेंजे पोरांच्यानं काय होईना झालंय म्हणून त्यांनी इंस्टाग्रामवर अशा भांडकुदळ्या बायकांचे अकाउंट काढून दिलती. ज्या आधी तिकडे गल्ली बोळात भांडायच्या, गल्ली बोळात जाऊन शिव्या द्यायच्या, त्या आता इंस्टाग्रामच्या रीलवर देणार. टाका रील. तर बघा काकू त्यावेळेस चांगल्या राहत होत्या तर लोकांनी त्यांना त्रास दिला. अरे देवा. आम्ही तेव्हा इज्जत अशी धरली होती तेव्हा यांचं उठलं होतं. काय म्हणल्या काकू? जरा नीट बोला, नीट स्पष्ट काय बोलायचं इथे. आम्हाला सगळ्यांना माहित आहे की टिकटॉक माघारी येणार आहे पण त्याआधीच तुम्ही इंस्टाग्रामचा बाजार नका उठवू. आणि मी व्हायरल आहे, व्हायरल. मी भेट नसते, व्हायरल आहे मी. मला फक्त केसाला धक्का लाव. कोणीतरी म्हणत होतं मागच्याच आठवड्यात की पाकिस्तान सोबत भारताचं युद्ध होणार आहे. बघा जर युद्ध होणारच असेल तर ह्या काकूंना पुढच्या लाईनीत पाठवून द्या. नाही म्हणजे या काकू पाकिस्तानला धमक्या देऊनच गाभणं करताल्या. आणि चुकून त्या पाकिस्तानवाल्यांनी जर ह्यांच्या केसाला धक्का लावला तर मग यांचे फॅन्स आणि या सगळे येतात तुझ्या माझे जेवढे ना फॅन कसे करतात बघ. मग कॅमेरे घेऊनच येतात. आता गप नाही. आशा आहे. काय लोकांना वाटेल की मी यांना रोस्ट करतोय पण बघा मी यांना रोस्ट नाही करत. मी यांच्या फुल सपोर्ट मध्ये. एखाद्याची अर्धी जिंदगी जाते वचूल आणि मूल करण्यात, काय कायांची पूर्ण पण जाते. आता नको त्या वयात नको त्या टॅलेंटचा जर एखाद्याला फायदा होतोय तर त्यात मला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे सगळी माझ्या इंस्टाग्रामवर नाच काम करणाऱ्यांनीच का करायची? थोडीशी काकूंनी केलं तर काय जाते. म्हणते ही कधी मरते आता काय माहिती. ह्या बाईने आमचं नाच केलाय. मी मरायला काय मी काय अंडा शेंडाची पोरगी काय का कडूची काढून ठेवले काय माझ्या बापानी? हा मी ना समोरच्याला बरोबरच करणार नाही. बघा काकू तुमचं जर कोणासोबत भांडण असेल तर ते लोकल लेवलला देऊन घेऊन काय सेटलमेंट करून जर मिटत असलं तर बघा ना. थोडीफार मदत लागली तर आम्ही करतो. म्हणजे गरज नसेल तर इंस्टाग्रामचे सर्व्हर कशासाठी गरम करायचे? साधं कामच नाही ना काकूचं, साधं कामच नाही. जरा काय इकडे तिकडे झालं की काकूने इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून अपडेट दिलाच. हे येस के या काकूला ज्यानं इंस्टाग्रामवर रील अपलोड करायला शिकवलंय भावा जरासा ताण घेऊन त्या काकूला सांगितलं असतं की इंस्टाग्रामवर स्टोरी टाकायचा पण फीचर आहे. कशासाठी? म्हणून प्रत्येक गोष्टीची रीलच टाकायची. हे घे रील. एवढ्या सगळ्या रील जर तुम्हीच टाकायच्या म्हणल्या तर दुसऱ्या लोकांच्या रील अपलोड करायला पण थोडाफार स्टोरेज शिल्लक राहिलं पाहिजे ना त्या इंस्टाग्रामकडं. नाही आता तुम्ही इमॅजिन करा समजा तुम्ही 2 जणांना हळू आवाजात काहीतरी बोलताना बघितलं आणि तुम्हाला ओव्हर थिंकिंगचा रोग आहे आणि आता नवीनच रोग जडलाय सगळं अपडेट इंस्टाग्रामवर टाकायचा. तरी मी म्हणायचे बाहेर बसून येतो की काय कुचू 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 करतात बाय, काय कुचू कुचू करत. हे लोक प्लॅनिंग करत असताना आता ते काल कळलं नाही का म्हणते माझी मैत्रीण आहे म्हणजे हे लोक माझा प्लॅनिंग करत असताना आता काय करायचं जाऊन काय करायचं. पण यांची हाणायची ताकद नाही. नाही म्हणजे या काकूंचं कसं झालं ये लकडी ए लकडी क्यों पडी हो झाड में घुस जाओ. यासाठी सांगतो की 2 कांड कमी करायचे म्हणजे असले विचार डोक्यात येत नाहीत. नुसतं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग. भारत सरकारला माझी विनंती आहे प्लीज ह्यांना अंडर कव्हर एजंट म्हणून एखाद्या देशात पाठवून द्या. एवढ्या फास्ट अपडेट तर रॉ वाले पण देत नसतील. कुणाच्या शिव्या खा तो एसके पण मला दवाखान्यात येऊन शिव्या देतो. मी कुणाच्या शिव्या खा मी काय रस्त्या पडले काय. पण एसकेला सुट्टी नाही. एसके तू मला भिकारी बोललाय तुला भिकारी ना ते दाखवूनच देईल मी. एसके तू चोंबडा पण कार बाबा एसके काय गरज होती बसलेल्या गाण्या उठवायची? कशाला शिव्या दिलेल्या का काकूला? एसके चोंबडा यांना भिकारी बोललाय. हे बघा काकू माझा फुल सपोर्ट आहे. 2 शिव्या जास्त द्या पण त्या एसकेला सोडू नका. मला माहित नव्हतं पण महेश मोठेच्या गर्लफ्रेंड नंतर लोकांना आता एसकेचं थोबाड बघायची आतुरता लागली. पण तुम्हाला आतली बातमी सांगतो एसकेनंच यांना व्हिडिओ अपलोड करायला शिकवलं. त्यामुळे या काकू एसकेला सोडतील का नाही माहिती नाही पण तुम्ही एसकेला अजिबात सोडू नका. एसके भेंडी ते इंस्टाग्राम राहिलंच नाही. डम्पिंग ग्राउंड झालंय. सगळा कचरा इकडेच टाकायचंय. आणि डम्पिंग ग्राउंड वर नाटवलं महेश मोठे. या टांगा पलटी कॅरेक्टरवर विशेष भारी नावाच्या एका युट्यूब चॅनलनं
बायोग्राफी बनवली नाही म्हणजे तुम्ही त्या बोल व्हिडिओवाल्यांना कॉम्पिटिशन द्यायला चॅनल सुरू केलता ना. अरे कोणत्या लेवलला कॉन्टेंट येऊन पोहोचला तुमचा, काय दिवस आले तुमच्यावर. तुम्ही जर त्या महेश मोठे सारख्याला जे असं चौकात कुणाचा बी मार खाते बघा, आता रिसेंटलीच मार खाल्लाय, त्याला जर तुम्ही शुगर कोट करत असाल तर तुमच्या ब्रँड व्हॅल्यूचा खरंच विचार केला पाहिजे. खरंच तुम्ही आहे का त्या लेवलचं. हे बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही लय भारी भारी म्हणतो, त्या महेश मोठ्यानं आत्ताच मार खाल्लाय. म्हणजे महेश मोठे हे नाव आपल्या संबंध महाराष्ट्राला माहित आहे, कारण याचे व्हिडिओज हा पट्ट्याना काय करेल कुठे सांगू शकत नाही. काय की हा परदेशात असल्यापासून ना काय ना काय सोशल मीडियात टाकायचा. मग काय झालं, त्याचा भारतात आल्यावर जरा वापर वाढला. महेश मोठे हा इंस्टाग्रामवर अनेकदा काहीही कसलेही व्हिडिओ बनवतो. कधी तो कमी कपड्यात बसून काहीतरी सांगतो, तर कधी स्वतःची स्टोरी सांगत राहतो. कुठं कुणाची जाहिरातच कर, कुठं कुणाचा सामाजिक कार्यकर्त्याला कॉल करून त्यालाच ज्ञान शिकव. बरं याचा फॅन सगळीकडे, विमानात गेला की तिथं फॅन, आणि कुठेही गेला तरी असतोच ना ह्याचा एखादा फॅन. लोकांना हे वाटतं असं यार हा महेश मोठे, पण पक्का हे महेश मोठे तयार आहे. एवढा भारी सेटअप लावून एवढा खर्च करून कॅमेरा लाईट्सला ह्यांनी महेश मोठेला चाटलाय. यांनी जर मनात आणलं तर म्हणतील की उद्या महेश मोठेला नेपाळचा पंतप्रधान करा. नाही म्हणजे जेनझीला रिप्रेझेंट करायला चांगलं कॅरेक्टर आहे ना. तुमच्याकडे एवढा मोठा सबस्क्रायबर काउंट आणि एवढा मोठा ऑडियन्स बेस आहे, आणि तुम्ही तुमच्या ऑडियन्सला व्हिडिओमधून हे सगळं सांगताय. तुमच्या या रील स्टारला, या अशा लोकांना रील स्टार नाही, समाजात मानसिक रोगी म्हणतात. त्या महेश मोठेचं पूर्ण इंजिन टँगोवर काम करतंय. तो सकाळी काय बोलला तर रात्री तेच बोलल का, किंवा त्याच्यावरच ठाम राहील का, ह्याची त्याला पण सूद नसती. आणि त्याची चाटायला ह्यांनी व्हिडिओ बनवलाय. वा, लाज दिसत नाही हो, लाज दिसत नाही हो, पण असली पाहिजे. त्या मोठ्याला जनाची पण नाही आणि मनाची पण नाही, पण तुम्हाला कमीत कमी मनाची तरी लाज वाटत असेल ना. परवा या मोठ्याने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवलेली, मी उत्तर देण्यापेक्षा तुम्हाला माझी वेळ उत्तर देईल. भावा, मराठीमध्ये एक म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तू जास्तीत जास्त काय उत्तर देशील, त्या बिग बॉस मध्ये जाशील, ते पण बोलवलं तर, आणि बोंबलत माघार येशील, त्याच्यापेक्षा तू जास्त काय करणार आहे. हे असेल तुझं फायनली उत्तर. हे असली उत्तर देण्यापेक्षा थोडंसं नीट वाग आणि थोडी कमी पी. तू समजून घ्यायला थोडी गफलत करतोय माहिती आहे का. तुला पोरं ट्रोल नाही ती करत, तुला समजून सांगते ती. अजून पण वेळ गेली नाही, सुधर. नाही म्हणजे ज्या स्पीडनं तू चाललाय, ज्या स्पीडनं तुझी ही सगळी नाटकं चालू आहे ती, तू एखादी विधवा पोरगीत घेऊन येतोय, काल परवा कुठं मारलेल्याची व्हिडिओज बनवून टाकली, कुठं झोपडीतच जाऊन राहतंय, कुठं घरातच राहतंय, कुठं उघडच बोंबलत फिरतंय. म्हणजे तुझी जरी तू बिग बॉस मध्ये गेलास तर तिकडं पण वडचिंद्यान फाडकापडच कार्यक्रम होणार आहे तुझा. आणि आतमध्ये नाही झाला तरी बाहेर सगळी गाणी वाजणार बसलाय. भाव बाहेर आल्या आल्या एकच गोष्ट बोलला पाहिजे, धन्यवाद, जिरली आमची. एक कुठली तरी पोरगी घेऊन आलता, महिनाभर फिरवली, 10-12 हजार फॉलोअर्स वाढवले, रील्स टाकल्या, मग कुठला तरी एकदम लोकल लेवलचा माल फुकला, त्याची नशा उतारली. आता ती पोरगी पण गायब आणि ह्याच्या रील्स पण गायब. आणि भाऊ लावून चपटी टांगा पलटी. आयुष्यात एक क्षण असा येतो ना, त्या क्षणाला ती व्यक्ती भेटते जी व्यक्ती फक्त तुमच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी आणि तुम्ही चांगलं बनण्यासाठीच धडपड करते, ना की सारखं फोन करणं, डाऊट घेणं, शक घेणं. अशा व्यक्तीला मी आयुष्यात निवडलंय ना, ज्या व्यक्तीला सुद्धा आयुष्यात प्रेमाची, मयेची गरज होते. मित्रांनो, भावाला आयुष्याची सोबती मिळालेली, ह्यानं 24 तासाच्या आत रील डिलीट करून टाकली आणि 15 दिवसात तर आयडी एकदम चकाचक. आता बघ, तू काल म्हणला का नाही की मी तुम्हाला उत्तर नाही देणार, माझी वेळ उत्तर देणार. तर बघ भावा, तू आम्हाला उत्तर देण्यापेक्षा तू एक काम कर, तुझ्या त्या आयुष्याच्या सोबतीबरोबर आयुष्यभर राहून दाखव. हेच आमच्यासाठी लय मोठं उत्तर असेल. लोक तुझ्याबद्दल बरोबर बोलतात की दारू उतरायच्या आत ह्याच्या पोस्ट बघून घ्या, दारू उतरला की हे डिलीट करतंय. म्हणजे हे खरंच आहे. आपण सगळी गाणी वाजणारवर आतापर्यंत ह्या मोठ्यावर 3-4 व्हिडिओ बनवलेत, म्हणजे ह्याला मार्केटमध्ये आणलायच आपण हे रोस्टिंग मटेरियल. तर मला काय म्हणायचं, ह्यानं त्या विधवा पोरीला इंस्टाग्रामवर जेवढं मिल्क केलं नसेल त्याच्यापेक्षा तर कमीच आपण त्याला करतोय. त्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त वाईट वाटून घेऊ नका. हे बघ महेश भाऊ, तुझी आणि माझी काय दुश्मनी आहे का नाही, पण मी तुला एक गोष्ट आपल्या असं सांगतोय, फ्रेंडली ॲडवाईस, ब्रो टिप, की बघ तू अशी पण गेलेली केस आहे, तुला असं पण कोण काय विचारत नाही. 4 लोकांनी धपकवला तरी त्याची व्हिडिओ बनवून तू टाकणार, एवढी तर तुझी लेवल आहे. पण असं त्या पोरीसारख्या कुणाला आपण व्हिडिओमध्ये दाखवून का त्या पोरीसारख्या लोकांचं समाजात उठणं बसणं बंद करतोय. आणि शेवटी हे सगळं ट्रोल नव्हतं, रोस्ट नव्हतं, एक फ्रेंडली ॲडवाईस आहे तुझ्यासाठी. आय होप तुला समजलं असेल. बाकी व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज. लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो